नमस्कार मराठी रसिक वाचक हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे भूताचा ओढा भाग 1. लेखक व अभिवाचक शरद जगधने. ही कथा निव्वळ मनोरंजनात्मक असून कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी नाही याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी. चला तर मग सुरू करूया. भूताचा ओढा भाग 1. तिन्ही सांज होण्या अगोदर आपल्याला कसल्याही परिस्थितीत भूताचा ओढा पार करायलाच हवं या उद्देशाने हिंगणगावच्या हनुमंतानं आपल्या पायाची गती थोडी वाढवली. आज सकाळपासूनच हनुमंता घराबाहेर पडला होता. त्याच्या मुलीचे लग्न ठरले असल्याने लग्नाची आमंत्रणे द्यायला गेले 2 दिवस तो सारखाच फिरत होता. आजही संध्याकाळपर्यंत काही महत्वाच्या पाहुण्यांकडे लग्नाचे तांदूळ देऊन आता हनुमंतानं आपल्या घरची वाट धरली होती. हळूहळू अंधार पडू लागला. अंधाराचा अंदाज पाहून हनुमंता आणखी झपझप पावले उचलू लागला. भूताचा ओढा अजूनही 1-1.5 मैलाच्या अंतरावर होता. तिथपर्यंत जायला अजून बराच वेळ लागणार होता व इकडे हळूहळू अंधारी वाढू लागला होता. आपण जरा लवकरच निघायला हवे होते असेही त्याला मनोमन वाटू लागले. पूर्वी भूताचा ओढा भूताच्या बाबतीत तसा प्रसिद्धच होता. आसपासच्या 10-5 खेड्यामध्ये सुद्धा हिंगणगावच्या भूताच्या ओढ्याची दहशत होती. आज जरी भूताचा एवढा गाजावाजा नसला तरीही तेथे भूत नाहीत असे ठामपणे सांगणारा आसपासच्या 10-5 गावात कोणीच आढळणार नाही. भूताच्या ओढ्याविषयी पूर्वी जेवढी चर्चा चालायची किंबहुना तेवढी चर्चा आजही चाललेली दिसायची. भूताच्या ओढ्यातल्या भूताची भीती आजही अनेकांच्या मनात पक्क घर करून बसलेली होती आणि म्हणूनच दिवस मावळताच त्या ओढ्याजवळ कोणी फिरकत सुद्धा नसे. भूताच्या ओढ्याबद्दल पूर्वीचे जुने जाणते गावकरी लोक आपापले खरे अनुभव सांगत असत. ते ऐकताना ऐकणाऱ्यांच्या अंगावर प्रत्येक क्षणाला सरसरून काटे उभे राहायचे. पूर्वीचे लोक थोडे धीट स्वभावाचे होते. ते भूता खेताना एवढे घाबरत नसायचे. रस्त्यात भेटणाऱ्या भूताशी प्रसंगी ते 2 हात सुद्धा करायचे म्हणे. हिंगणगावच्या वृद्ध किसनाप्पाने सांगितलेला असाच एक प्रसंग खरेच अंगावर शहारे आणणारा होता. त्यावेळी किसनाप्पा असेच बाहेर गावाहून हिंगणगावी चालले होते. दिवे लागण झाली होती. हिंगणगाव जवळच असल्याने लवकरच पोहोचू या हिशोबात दिवे लागणीला ते परगावाहून हिंगणगावाकडे निघाले. डोक्याला फेटा, अंगात बंडी, कमरेला धोतर, पायात जाडजूड कोल्हापुरी वाहना असा त्यांचा पोशाख असायचा. पायातल्या वाहनात वाजायचे कातडे बसवले असल्याने चालताना त्या वाहना कर कर अशा वाजायच्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाजणाऱ्या वाहनांचा आवाज अगदी दूरवर जायचा. आप्पांना हिंगणगावच्या भूताच्या ओढ्याबद्दल कल्पना होतीच, परंतु त्यांना त्याचे विशेष काही वाटत नसायचे. त्यामुळे आत्ताही त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच भीती जाणवत नव्हती. पायातल्या वाहना करकर वाजवीत आप्पांनी भूताच्या ओढ्यात प्रवेश केला. ओढ्यात पाणी तसे गोट्या एवढेच होते. त्यांनी चपला काढून हातात घेतला. धोतराच्या सोग्याचं टोक दाताच्या चिमटीत पकडून त्यांनी पाण्यात पाय टाकले. एवढ्यात अगदीच संत वाहणाऱ्या पाण्यातून खळखळ असा आवाज झाला आणि त्यांच्या पायाजवळून काहीतरी सळसळत गेल्याचा भास झाला. असेल एखादी वाम किंवा मरळ म्हणून प्रथम त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु पुन्हा एकदा तसाच आवाज झाला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले तर काय आश्चर्य, गोट्या एवढ्या पाण्यातून एक कुत्रे पोहत पोहत काठाकडे निघालेले त्यांना दिसले. आप्पांना आश्चर्य वाटले, कारण एवढ्याशा पाण्यातून ते कुत्रे सहजपणे चालत जाऊ शकत होते. तेथे पोहत जाण्याचे काहीच कारण नव्हते. काठाजवळ गेल्यावर ते कुत्रेही दिसेनासे झाले. आप्पाही काठाजवळ आले. हातातल्या वाहना खाली टाकल्या. ओले पाय धोतराच्या टोकाला पुसून त्यांनी वाहना पायात अडकवल्या आणि ते पुढे चालू लागले. थोडेसे अंतर पुढे गेल्यावर मगाशी गायब झालेले कुत्रे पुन्हा बाजूलाच उभे असलेले आप्पांना दिसले.
ते कुत्रे त्यांच्याकडे टकमक पाहत होते. आप्पांनी खाली वाकून दगड उचलल्यासारखे करून, हे हाड तुझ्या आईला म्हणाले. आप्पाने हाड म्हणून त्या कुत्र्याला तुझ्या आईला म्हणताच त्या कुत्र्याच्या जागी बघता बघता एक धिप्पाडच्या धिप्पाड माणूस उभा असल्याचे दिसले. आप्पांनाही अचानक समोर माणूस दिसता जरा भीतीच वाटली. तरीही ते त्या माणसाला दरडावून म्हणाले, कोण आहे रे तू? मी भूत आहे, आता मी तुला सोडणार नाही, ते भूत म्हणाले आणि आप्पांच्या अगदी पुढ्यात येऊन उभे राहिले. तेव्हा आप्पा म्हणाले, अरे तू भूत आस नाहीतर राजास, अगोदर माझी वाट सोड. नाही सोडणार म्या वाट तुझी, तुला धरायला कवा धरणं तुझ्या मागणं येत होतो, आता घावलाच, तुला आता मी जित्ता ठेवणार नाही, असं म्हणत त्या भूतानं आप्पाला पाठीमागून मिठी मारली. आप्पाही मोठे ताकदवार होते. तालमीत कमीवलेलं त्यांचं शरीर होतं. कमरेला भूताने मिठी मारलेली दिसता त्यांनी असा एक डाव मारला की त्याबरोबर त्या भूतानं 2 कोलांट्या उड्या मारल्या. आता मात्र ते भूत चांगलेच चवताळे. ते पुन्हा आप्पावर चालून आले. पुन्हा आप्पाने एक सनसनीत लाथ त्याच्या पेटात घातली. त्या भूतालाही समजून चुकले की समोरचा माणूस चांगलाच धैर्यवान आहे आणि याच्यापुढे आपला काही टिकाव लागणार नाही असे दिसताच ते आप्पाला म्हणाले, तो आता वाचलास रे माझ्या तावडीतनं, पर पुण्यांदा नाही सोडणार. पुण्यांदा तो हाय आणि मी हाय. आणि ते भूत तेथून अदृश्य झाले. त्याच्या बोलण्यावर आप्पा हसले. तुझा भा आला पाहिजे मला धरायला, म्हणत त्यांनी आपल्या गावची वाट धरली. किसना आप्पाच्या त्या अनुभवानंतर असाच एक मजेशीर परंतु तितकाच रोमहर्षक अनुभव गावातल्या अनेक जणांना अगदी एकत्रितपणे आला. ते उन्हाळ्याचे दिवस होते. गावच्या बाजूलाच ओढा असल्याने गावातील सर्व बाया बापड्या दिवसा याच ओढ्यावर कपडे वगैरे धुण्यासाठी येत असत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ओढ्यातून वाहणारे पाणी तर केव्हाच आटले होते. आता फक्त त्या भल्या मोठ्या डोहातच काय ते पाणी शिल्लक राहिले होते. तो डोह खूपच खोल असल्याने उन्हाळ्यात त्यातील पाणी बरेचसे कमी व्हायचे. त्यामुळे त्या डोहात असणारे मोठमोठाले मासे इकडून तिकडे धावताना सहज दिसायचे. त्या डोहात खूप मासे होते. बाया बापड्या कपडे भांडी धुताना त्यांची लहान लहान पोरं धोतर किंवा साड्या घेऊन लहान मोठे मासे पकडताना दिसायचे. एके दिवशी त्या डोहातले पाणी उन्हाळ्यामुळे असेच कमी झाले असल्याने गावातल्या काही तरुण पोरांनी डोह उपसून मासे पकडायचे ठरवले. परंतु एवढा मोठा डोह उपसायचा म्हणजे पाणी उपसणाऱ्या इंजिनाशिवाय ते जमणारच नव्हते. तेव्हा गावातीलच 2 इंजिन भाड्याने घेऊन त्या डोहावर बसविण्यात आली. दुपारी 4 वाजता ती 2 इंजिन सुरू झाली. 2 इंजिनाच्या सततच्या माऱ्यामुळे डोहातले पाणी हळूहळू कमी होऊ लागले. डोह खूपच खोल व मोठा असल्यामुळे त्यातील सगळे पाणी निघायला तसा बराच वेळ जाणार होता. म्हणून रात्रीची जेवण खाऊन आटोपून रात्री 9 वाजता पोरांनी पुन्हा भूताचा ओढा गाठला. रात्रीच्या बरोबर 12 वाजता डोहातले सगळे पाणी उपसून निघाले. इंजिन बंद झाली. गोट्यावड्या पाण्यातून मोठमोठाले मासे उड्या मारू लागले. एक एक मासा चांगला पायाच्या पिंढरी एवढा होता. उड्या मारणारे मोठमोठाले मासे पाहून पोरं हरकली. कमीत कमी 1-2 पोती तरी मासे नक्कीच मिळतील असा अंदाज त्यांनी बांधला आणि कमरेला चड्ड्या अडकावून 10-20 पोरं डोहात उतरून मासे पकडू लागले. पण काय आश्चर्य, पळणारा मासा हातात सापडताच त्या माशाचे रूपांतर मानवी कवटीत किंवा मानवी हाडात होत असे. हातात आलेलं हाडूक टाकून ती पोरं पुन्हा दुसऱ्या माशाच्या मागे लागत असत. पुन्हाही तोच प्रकार. पाण्यात वाहत आलेलं असेल एखाद दुसरं हाडूक म्हणून प्रथम पोरांनी तिकडे कानाडोळा केला. परंतु सर्वांनाच तो अनुभव आला होता. मग मात्र ती पोरं घाबरली. लगा ही तर भुताटकी आहे अशी त्यांची पक्की खात्री झाली आणि हाताला येतील ती कापडं चोपडं घेऊन पोरांनी हिंगणगावच्या दिशेने धूम ठोकली. त्यांच्या पाठोपाठ
इंजनवाली माणसं सुद्धा आपापली इंजनं तेथे टाकून पोरांच्या मागणं पळत सुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतात तर काय, तो उपसून रिकामा झालेला डोह पूर्णपणे पाण्याने पूर्वी होता तसा काठोकाठ भरला होता आणि पहिल्यासारखे मासे पण त्यात इकडून तिकडे फिरताना दिसत होते. तेव्हापासून आजपर्यंत कोणी सुद्धा त्या डोहातले मासे धरायला जाण्याचे धाडस केले नाही. असे बरेचसे अनुभव अनेकांना त्या भूताच्या ओढ्यात अनुभवायला मिळाले होते. एकदा तर न्हाव्याचा बंडू नाना भूताच्या ओढ्यातल्या भूताबरोबर जेवला सुद्धा होता म्हणे. नाना खूपच चलाक. त्याला माहित होते की भूताबरोबर जेवताना कोणकोणते नियम पाळावे लागतात ते, व त्यामुळेच तो जेवून खाऊन ढेकर देत आरामात घरी गेला होता. भूताला सुद्धा याची काहीच भणक देखील लागली नव्हती. तर अशा या भूताच्या ओढ्यातल्या भूताविषयीच्या सत्य कथा लहान मोठ्यांना सर्वांनाच माहीत होत्या. आणि आज हनुमंताला सुद्धा चालता चालता त्या भूताच्या ऐकलेल्या एकूण एक गोष्टी अचानक आठवू लागल्या. त्याबरोबर तो मनातून घाबरू लागला. आता त्याला माघारीही जाणे शक्य नव्हते. काही का होईना म्हणून त्याने धिटाईने पुन्हा चालण्याची गती वाढवली. आता भूताचा ओढा अगदी जवळ आला होता. हनुमंतानं ओढ्याच्या पात्रात पाऊल टाकलं. ओढ्याच्या काठाला दोन्ही बाजूना आंब्याची भली मोठी 2 झाडे उभी होती. हनुमंताने त्या झाडाकडे नजर टाकली. एरवी मनमोहक दिसणारी ती झाडं आज मात्र त्याला अगदीच भेसूर दिसत होती. अचानक एका झाडाच्या खोडाजवळ एक मांजर ओरडले. तसा हनुमंता दचकला. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. शरीराचा केस टरारून उभा राहिला. एकदा ओरडून ते मांजर गप्प राहिले. हनुमंता पुन्हा आपल्या पूर्वस्थितीवर आला. तो अजून थोडे पुढे जातो न जातो तोच पुन्हा दुसऱ्या झाडाच्या बुंध्याजवळून अजून एक मांजर ओरडले आणि हनुमंताच्या समोरून दुसऱ्या झाडाकडे पळाले. हनुमंता पुन्हा दचकला. आता त्या दोन्ही झाडाजवळची 2 मांजरं एकमेकांना पाहून गुरगुरू लागली आणि बघता बघता त्यांची आपापसात भांडणे सुरू झाली. त्यांच्या तो भांडणाचा आवाज रात्रीच्या वेळी फारच भयावह वाटत होता. हनुमंताच्या अंगाला दरदरून घाम सुटला. शरीर लटलट कापू लागले. त्याने एकदा त्या आवाजाच्या दिशेने पाहिले आणि पायातला वाहना हातात घेऊन तो गावाच्या दिशेने धूम पळत सुटला. एवढ्यात त्याला पाठीमागून हनुमंता, अरे हनुमंता असा हाक मारल्याचा आवाज ऐकू आला. आपल्या नावाचा उल्लेख ऐकून हनुमंता पळता पळता थांबला. त्याने मागे वळून पाहिले. लांबूनच ओढ्याच्या पात्रातून त्याला कोणीतरी गडी माणूस येत असल्याचे दिसले. हनुमंताला वाटले की गावातला कोणीतरी माणूस येत असेल म्हणून तो थांबून त्याची वाट पाहू लागला. हळूहळू तो माणूस जवळ आला. हनुमंताने त्याला तात्काळ ओळखले. रामा, तू आणि कवा आलास सासूरवाडीतनं? हनुमंता रामाला पाहून आनंदातच म्हणाला. कारण गावापर्यंत जायला आता त्याला रामाची चांगलीच सोबत मिळणार होती. शिवाय रामा व हनुमंताची घरी एका हाकेच्याच अंतरावर होती. हल्ली रामा सासूरवाडीतच राहत होता. त्याच्या बायकोचे व आईच्या आपापसात पटत नसल्याने रामाने आपल्या गावी राहण्याऐवजी सासूरवाडीतच राहणे पसंत केले होते. त्याची आई तुळसा काकू हिंगणगावातच राहत होती. त्यामुळे रामा आपल्या आईला भेटायला सासूरवाडीतून अधीमधी आपल्या गावी यायचा. ह्यो काय आत्ताच येतोय की? हनुमंताच्या प्रश्नाला रामाने उत्तर दिले. रामाला पाहून हनुमंताची भीती आता पार नाहीशी झाली होती. रामागड्या, तू भेटलाच, लय बेस झालं बघ. आता त्या भूताला कोण घाबरतय? एकमेकांना सोबत झाली, आता काय बोलत बोलत जाऊ. होय होय. हनुमंता, तंबाखू आहे का? काढ की तंबाखू. रामा तंबाखूसाठी हनुमंताकडे हात पसरत म्हणाला. ही घे, किती खायची जेवढी खा, म्हणत हनुमंतानं तंबाखूची पिशवी रामाजवळ दिली. रामानं तंबाखू घेतली. डबीतला चुना काढून तंबाखूवर ठेवला. हाताच्या चिमटीने तंबाखू मळली. 1-2 टाळ्या वाजवून तंबाखूचा भोगा खाली टाकला
व उरलेली तंबाखू गपकन तोंडात टाकली आणि ती दोघं गावाच्या दिशेने चालू लागले. लय दिवसात ना आलास तू ह्या बरेला गावाकडं? होय, लागला व्हायचं येळ ह्या वक्ताला, रामा चालत चालत म्हणाला. रामा, लेगा मगाशी मी लय घाबरलो होतो. त्या भूताच्या वड्या 2 मांजराच्या कळवंडी लागल्या आणि इकडं माझं धोतारच वल्ल झालं बघ, हनुमंत हसत हसत म्हणाला. रामानं नुसताच हुंकारा दिला. लेका, भूतानं मला धरलं असतं तर घाबरून मी मेलोच असतो. माझं मडच घरी गेलं असतं, हनुमंता पुन्हा हसत हसत म्हणाला. हनुमंताच्या बोलण्यावर रामाने पुन्हा हुंकारा भरला. थोड्याच वेळात ती दोघं गावात आली. गावातले लोक जेवण खाऊन करून लवकर झोपी गेले होते. अगोदर हनुमंताचं घर लागत होतं. आपलं घर आल्याबरोबर हनुमंता रामाला म्हणाला, बराय गड्या, आता तू जा तुझ्या घरी, मी बी तुकडा खाऊन पडतो हातरुणावर. लय कटाळा आलाय बघ. दिस दिस फिरतोय त्या पोरीच्या लग्नापायी. तांदूळ द्यायला गेलतो पाहुण्याकडं, म्हणत हनुमंतानं रामाचा निरोप घेतला. हनुमंता घरी येताच त्याची बायको हरकली, कारण भूताच्या ओढ्यातून आपला नवरा सही सलामत घरी आला याचा तिला आनंद झाला. बाजरीची भाकर आणि हिरव्या मिरच्याचा खरडा खाऊन दात टोकरत हनुमंता तेथेच एका पोत्यावर आडवा झाला आणि क्षणात घोरायला देखील लागला. सकाळ झाली. हनुमंताच्या घरी लग्नाची घाई असल्याने सर्वजण लवकरच उठले होते. तोंडात विडी आणि हातात घमेलं घेऊन हनुमंता जनावराचा गोठा साफ करण्यासाठी गोठ्याकडे निघाला. तेवढ्यात समोरून रामाची आई तुळसा काकू तरातरा येत असल्याचे त्याला दिसले. तिला पाहून हनुमंता म्हणाला, काय काकू, लय अरवाळी निघालीस आणि एवढ्या बिगीनं कुठला दौरा काढलाच? खोड उठला त्या राम्याला. तुळसा काकूने सकाळी सकाळीच रामाच्या नावाचा उद्धार केला व पुढे म्हणाला, राम्याच्या पोराच्या जीवाला वाट वाटत नाही म्हणून असा सांगावा आला होता त्याचा. आज 4 दिवस झालं त्या लेकराला बरं नाही आणि राम्यानं मला काल सांगावा धाडला होता त्या गोदा अक्काजवळ, म्हणून त्या पोराला बघायला चालली या. ही 8ची मोटर जाती नव्हती त्याच्या सासरवाडीला. मग रामा येत नाही का तुझ्या बरोबर? गाईच्या गोट्यातलं शेण घमिल्यात भरत हनुमंता म्हणाला. अरे राम्या बी तिकडेच आहे ना व, तो कसा येईल आजारी पोराला टाकून? तुळसा काकू म्हणाली. काय म्हणतेस, रामा तर रात्रीच आला की त्याच्या सासरवाडीतनं. तुळसा काकूच्या बोलण्यावर हनुमंता शेण काढायचं थांबून म्हणाला. रात्री? तुळसा काकू आश्चर्याने म्हणाली. होय होय, रात्री. मी काल लग्नाचं तांदूळ द्यायला गेलतो पाहुण्याकडे आणि येताना भूताच्या वड्यात रामा भेटला. आम्ही दोघं बी बोलत बोलत इथं परत आलतो, हनुमंता म्हणाला. अरे हनम्या, तुला याड बीड तर लागणार नाही ना व? अरे तू म्हणतोयस राम्या रात्री आला होता, मग गेला कुठं? घरबीर चुकला जणू म्हण की. खुळ्या, हे काय शार का घर चुकायला? तुळसा काकू म्हणाली. काकू, अगं मी खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव. मी काय रामाला ओळखत नाही होय. आम्ही दोघं बी इथं पत्र आलतो, हनुमंताने पुन्हा सफाई दिली. जा घरी जाऊन बघ, घराला कुलूप लावून आली आहे मी. तुझ्या नादाला लागलं तर ही माझी मोटार बी जायची निघून. एवढे बोलून तुळसा काकू एसटी पकडण्यासाठी लगबगीने निघून गेली. तेव्हा आश्चर्याने तोंडाचा आव असलेला हनुमंता तुळसा काकूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तसाच पाहत राहिला. थोड्या वेळाने तो सावध झाला आणि मनाशी विचार करू लागला. आपण रात्री ज्याच्याबरोबर बोलत आलो होतो तो खरंच रामा होता की अजून दुसरं कोण? की भूताच्या ओढ्यातलं भूत? भूताची आठवण येताच हनुमंता पुन्हा दचकला. दिवसा ढवळा पुन्हा त्यांचे अंग शहारून आले. रामाचा विचार करता करता त्याने गोठा साफ केला. गोठ्यातलं शेण टाकण्यासाठी तो उकिरड्याकडे निघाला आणि एकाएकी त्याच्या अंगात कसलंसं वारं संचारलं व डोक्यावरच्या घमेल्या सहित हनुमंता थै थै नाचायला लागला. नाचता नाचता तो मोठ्याने ओरडू लागला, हनुम्या, तो आता वाचलास र, पण पुण्यांदा मी तुला घेऊनच जाणार. हनुमंताच्या एकाकी ओरडण्याने त्याची बायका पोरं धावतच उकिरड्याकडे निघाली. हनुमंताचा तो रुद्रावतार पाहून त्याचं एक लहान पोरग चिड्डीतच मुतलं. असं एकाकी बापाला काय झालं म्हणून पोरे विचार करू लागले. हनुमंताच्या बायकोनं चपळाईनं पुढे होऊन त्याच्या डोक्यावरचं घमेलं घेतलं.
डोक्यावरचं घमेलं घेताच हनुमंता ओरडतच भूताच्या ओढ्याकडे धूम पळाला. वाचक हो, हनुमंता भूताच्या ओढ्याकडे का पळत गेला? ओढ्यातल्या भूताने रात्री हनुमंताला झपाटलं होतं का? हनुमंताच्या मुलीच्या लग्नाचं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐकूया भूताचा ओढा भाग 2.